दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे हे गेल्या 2 वर्षांपासून नागरिकांच्या चर्चेत आहेत। परंतु सध्याच परिस्थिती पाहता आमदार साहेब हे आपल्या वाहनावर दोन्ही वाहनावर विधानसभा सदस्य लोगो असलेले स्टिकर घेऊन हे वाहन दर्यापुरातून फिरत असताना जनतेला दिसून येत आहे। त्यामुळे आता त्यांचे पुतणे सुद्धा एक वाहन घेऊन दर्यापुरात फिरतात। दर्यापुरात अशी चर्चा आहे की आजच जेणेकरून एक खासदार व एक आमदार झाले की काय अशी चर्चा चांगलीच रंगत आहे। या संदर्भातच आज आपण भाजपचे युवा नेते अतुल गोळे यांच्याशी चर्चा केलेली आहे। जाणून घेऊया पुढील चर्चा सत्रामध्ये। नमस्कार, मी जनविकास न्यूज किरण होले। आज आपण काही दर्यापूर तालुक्याच्या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत अमरावती आणि दर्यापूरमध्ये सक्रिय असलेले भाजपचे नेते युवा नेते अतुलजी गोळे यांच्यासोबत आपण आज काही विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार सर, आपल्या जनविकास न्यूजच्या चर्चेसंदर्भात आपले स्वागत आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की सर, मला एक सांगा की आज विधानसभेच्या प्रोटोकॉलनुसार विधानसभेच्या आमदाराला जे वाहन दिलं जाते हे एकच वाहन दिलं जाते, परंतु दर्यापूरमध्ये एका आमदाराला 2 वाहने हे आमदार त्यांच्याकडे आहे। तर आज अशी चर्चा आहे दर्यापूरमध्ये की बा एक खासदार आणि एक आमदार सध्याच दर्यापुरात दिसत आहे, यावर आपलं काय मत आहे? परिस्थिती अशी आहे की मागचा जर आपण विचार केला तर जेव्हा दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे आमदार रमेशजी बुंदिले होते तेव्हा ची परिस्थिती अशी होती की 15 दिवस त्यांचे धाकटे बंधू त्यांनी जुनी गाडी ज्यांच्याकडे आमदार म्हणून लोगो लावणारी फिरत होती, तर त्या पिरियडमध्ये आपल्या दर्यापूर तालुक्यातील पत्रकारांनी की एक आमदार 2 वाहनं अशा संदर्भात 2-2 आमदार आहेत काय अशा परिस्थितीत बातम्या लावल्या होत्या। तर बुंदेले साहेबांनी त्वरित ते एक गाडी थांबवून त्याच्यावरचे स्टिकर काढलं। परंतु आज दर्यापूरमध्ये असं पत्रकारही असे समोर येताना दिसत नाही की बा हे 2-2 आमदार कसे आणि हे 2-2 आमदार म्हणून गाड्यात फिरतात कसे आहे। आणि या विषयात तुम्ही आज हा चांगला मुद्दा घेतला आणि हा मुद्दा घेण्याची हिंमत पुन्हा पत्रकार या दर्यापूरमध्ये करताना मी तरी पाहिला नाही। तर ही गोष्ट साफ चुकीची आहे की आमदार महोदयांच्या मधात त्यांच्या गाडीचा काहीतरी ऍक्सिडेंट किंवा असा प्रकार सुद्धा घडलेला होता आणि ही गोष्ट वास्तविक त्यांनी आमदार महोदयांनी ही गोष्ट चुकीची आहे। त्यांना खासदारकी मिळेल तेव्हा त्यांनी खासदारकी जनतेने त्यांना दिलं निवडून तर त्यांनी खासदारकी भोगावी आणि सोबत त्यांचे पुतणे आहेत त्यांनाही आमदार व्हायचं असेल किंवा त्यांनी आमदार व्हावं, पण ते झाल्यानंतर त्या 2 गाड्या दर्यापूर तालुक्यात अंजनगावात फिराव्या एवढ्याच माझं त्यांना म्हणणं आहे आणि माझ्या शुभेच्छा सुद्धा। माझा तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे की दर्यापूरमध्ये सध्याची परिस्थिती पाहता दर्यापूरमध्ये सर्वच पक्षामध्ये गडबाजी दिसत आहे, परंतु काँग्रेस पक्षामध्ये गडबाजी दिसत नाही आहे, याच्या मागे कारण काय आहे? दर्यापूर काँग्रेस मधली परिस्थिती जर पाहिली तर मुळात काँग्रेस म्हणून ही जी मंडळी समोर दिसत आहे म्हणजे म्हणताना आपल्याला अमर अकबर अँथोनी जे प्रामुख्याने समोर दिसत आहेत ते कोणते एका काँग्रेसमधले नाही आहे, ते काँग्रेसमधून बाहेर पक्षातूनच आलेली ती नेते मंडळी आहे। तर काँग्रेसमध्ये दिसताना तुम्हाला काँग्रेस दिसत आहे, परंतु इथं नेते उपाशी आहेत मात्र कार्यकर्ते उपाशी आहेत आणि ते कार्यकर्ते जे उपाशी आहेत आता ते येणाऱ्या नगर परिषद येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदा यामध्ये ती सर्व परिस्थिती त्यांची बाहेर येणार आहे की आज कार्यकर्ते असतील जनता असेल त्यांच्यापर्यंत काम करत असताना कोणी म्हणते की या नेत्याकडे जा, दुसरा म्हणते त्या नेत्याकडे जा, तो म्हणते यांच्याकडे जा, असं आज जनता त्या 3 मध्ये फिरत आहे आणि काम मात्र तिथंच आहे। अशा परिस्थितीत काँग्रेसला ही दिसून राहिलेली सूज आहे आणि हे सूज लवकर उतरल्या जाईल आणि जसे आदरणीय प्रकाश पाटील भाषाकडे आता सक्रिय झालेलेच आहे ते जसे समोर येतील तशी ही तुम्हाला काँग्रेसमध्ये जी आलेली सूज आहे ही सूज तुम्हाला पूर्ण उतरली। दर्यापूरमध्ये आता सध्याची चर्चा अशी आहे की दर्यापूरमध्ये काँग्रेसची ताकद सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कारण की जिल्हा परिषद असो बँक असो या विधानसभेचे आमदार सुद्धा दर्यापूरचेच आहेत। त्यामुळे आता अशा सर्व परिस्थिती पाहता आपण विरोधी पक्षनेते आणि विरोधी गट म्हणून भारतीय जनता पार्टी या सर्व गोष्टीला कशा प्रकारे खडतर तुम्ही उत्तर देणार? येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ह्या येणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्ता नेता आज अशी परिस्थिती आहे की दर्यापूर तालुक्यात
जर काँग्रेसच्या जिल्हा परिषदेची निवडणुकीचा जर विचार केला तर कुठं कोणाला कार्यकर्त्याला तिकीट मागायचा विषयच राहिला नाही. त्या सर्कलचं नाव घेतलं की त्या नेत्याचं नाव, एक दुसऱ्या सर्कलचं नाव घेतलं की दुसऱ्या नेत्याचं नाव. म्हणजे कोणाही लहान लेकराला जरी विचारलं तर काँग्रेसचे उमेदवार कोण भाऊ, तर काँग्रेसचे उमेदवार हे विधानसभेचे विद्यमान आमदारही ठरू शकत नाही, जवळपास आजच ठरवून टाकलेले उमेदवार आहेत. आणि अशा काँग्रेसमध्ये नेमकं कार्यकर्ते या नेत्यांना कितपत अजून वाढवतात, कोणाला बँक आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद त्यांना द्यायची काय, जिल्हा परिषद वारंवार त्याच व्यक्तींना द्यायची काय, हे सर्व कार्यकर्ते ठरवणार आहे. आणि ही निवडणूक जर जनतेचा जर विचार केला तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघात जनमानसावर ठसा जर कोणत्या नेत्याचा असेल तर तो हे येणारी सूज आहे, ही सूज निघून जाणार आहे. परंतु ठसा जर कोणा व्यक्तीचा असेल तर तो प्रकाश पाटील भारसाकडे या एकमेव नावाचा आहे. आणि हे गोष्ट तुम्हाला नाकारता येणार नाही, हे आता येणाऱ्या काळात प्रामुख्यानं सिद्ध होणार आहे. आता सध्याच आपण पाहत आहात की भाजपची इथून नवीन बांधणी झालेली आहे, नवीनच तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष झालेले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या नगरपालिका निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीला आपण आता काँग्रेसला कशा प्रकारे उत्तर देणार आहे, कशा प्रकारे काँग्रेसची ताकद तुम्ही थांबवणार आहे? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात खूप अंतर आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा इथे घराणेशाही किंवा कार्यकर्त्याचं मूल्यमापन करून या पक्षात पुढाकार दिला जात असते. आज नवीन नियुक्त जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय मदनरावजी बायस्कर, हे सहकार क्षेत्रात गेल्या 30-35 वर्षापासून काम करतात. खरेदी विक्री असेल, एटीएमसी असेल किंवा बँक असेल किंवा सर्व विषयात त्यांचा एक दांडगा जनसंपर्क आहे. आणि कायम संपर्कात प्रत्येक व्यक्तीचे असणारे माणूस म्हणून त्याची तालुक्यात एक ख्याती आहे. शहराचं अध्यक्ष म्हणून रवींद्रजी ढोकणे हे यांना नव्यानं पदभार दिलेला आहे. ढोकणे हे सर्वसामान्य घरातले सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आणि त्यातल्या त्यात ते संघात त्यांनी आयुष्यभर संघासाठी दिलेला आहे. संघात काम करणारा एक चांगला व्यक्ती हा आज भारतीय जनता पार्टीने शहराचा अध्यक्ष म्हणून इथं काम करायला दिलेला आहे. आणि नवीन बांधणी करत असताना सर्व जुन्या नव्या लोकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात ज्या नगरपालिका असतील, पंचायत समित्या, जिल्हा परिषद असतील, ह्या सर्व पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पक्ष लढणार आहे. आणि लढणारच नाही तर ते जिंकणार सुद्धा आहे, हे मला या विषयावर मी ठाम आहे. आपण मागची परिस्थिती पाहता दर्यापूरमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात दर्यापूरमध्ये होती. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपण दर्यापूर तालुका हा ओळखला जात होता. परंतु आताच नुकतेच एकनाथ शिंदे यांनी आपला एक शिंदे गट हा वेगळा स्थापन केलेला आहे. त्यामुळे आता दर्यापूरमध्ये सुद्धा जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते, जे नेते होते, त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटाचा या दोन्ही गटाचा काही परिणाम पडणार का? फूट न होताना असलेली शिवसेनेची परिस्थिती या दर्यापूर तालुक्यामध्ये व मतदारसंघामध्ये हे सुद्धा सर्वांना परिचित आहे. दोन फॅक्शन झाले. शिंदे गट म्हणून काही मंडळी शिवसेनेतून बाहेर पडले. तर माझं एक शिवसैनिक जे आतून जो त्यांचा जो आवाज आला की आपण शिंदे साहेबांना साथ दिली पाहिजे, शिवसेना वाचवली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं हिंदुत्व हे जर त्यांना मनापासून जर टिकवायचं आहे, त्या संदर्भात जर ते शिंदे गटासोबत जुळले असतील आणि त्या माध्यमातून जर आपलं काम करण्यासाठी ते इच्छुक असतील तर माझ्या आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांना कायम शुभेच्छा आहेतच. आणि शिंदे गट हा वर भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेच. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे खूप चांगलं काम पाहत आहेत. त्याच प्रेरणेतून दर्यापूर तालुका इथे सुद्धा त्या सर्व मंडळींनी काम करावं व त्या सर्व विषयात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि राहिला विषय शिवसेनेचा, तर शिवसेनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अजूनही जुने कार्यकर्ते काम करणारे आहेतच. तर या परिस्थितीत नेमकं शिंदे गट शिवसेनेला किती हादरा देऊ शकते ही परिस्थिती येणारी वेळ सांगणार आहे. की शिंदे गट मध्ये ती ताकद होती की जुनी शिवसेना म्हणून जी आहे ती त्यामध्ये ती ताकद आहे, ही सर्व येणाऱ्या काळात दिसणार आहे. आणि म्हणून आता आमच्या सोबत शिंदे गट आहे तर आमचं तर काम आहे शिंदे गटाच्या जे लोक असतील त्यांना हे सोबत घेऊन सामावून आपण त्यांच्या सोबतही काम करायला तयार आहोत. येणाऱ्या काळात ह्या सर्व विषयाचे जे निर्णय आहेत हे आदरणीय प्रकाश पाटील भारसाकडे, आमचे नेते बाळासाहेब वानखडे, ही सर्व मंडळी तालुक्या लेवलवर घेणार आहे. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. मागील भाजपचे जे आमदार होते रमेशजी बुंदिले
यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे विकास कामे केलेले आहेत आणि आता जे विद्यमान जे आमदार आहेत काँग्रेसचे बळवंतराव वानखडे यांच्या कामाबद्दल, या दोन्ही आमदारांच्या कारकिर्दीच्या कामाबद्दल आपलं काय मत आहे? मी मागील बुंदेले साहेबांचा कार्यकाळ हा खूप जवळून पाहिलेला आहे आणि मी त्यांचा एक साथीदार म्हणून सर्व स्तरावर त्यांच्यासोबत काम जवळून केलेला कार्यकर्ता आहोत. अशा परिस्थितीत आता मागील 2 वर्ष जर पाहिले तर या 2 वर्षात विद्यमान आमदारांनी बुंदेले साहेबांचे जे विकास काम होते ते विकास कामांचं उद्घाटन हे किमान त्यांना आता या 2 वर्षापर्यंत पुरलेले आहे. आणि जी विकास कामं आणली त्याचे उद्घाटन, त्यात सर्व ज्या आता आपल्या प्रशासकीय इमारत दिसत आहेत, मग त्या बीआरसीची असेल, तहसीलची असेल किंवा आपल्या इथे नगर परिषदची इमारत असेल, ही सर्व आदरणीय प्रकाश पाटील बारसाकडे आणि माजी आमदार रमेशभाई बुंदेले यांच्या प्रयत्नातून ह्या इथं आलेल्या आहेत. परंतु या सर्व विषयाचं श्रेय ते आमदार म्हणून लाटत आहेत आणि तो त्यांचा विषय आहे, ते त्यांना काय करायचं आहे. परंतु जर विचार केला तर गवगवा जो आहे की बुंदेले साहेब जर खऱ्या अर्थानं कमी पडले असतील किंवा आम्ही कार्यकर्ते म्हणूनही जर खरं कमी जर पडलो असेल तर आम्ही त्या गोष्टीचा म्हणजे चाराण्याची मुर्गी रुपया बरोबर असं जे करायला पाहिजे होतं तिथं आम्ही कुठेतरी कमी पडलो. विकास निधीचा जर विचार केला तर विकास निधीचा 2 आमदारांमध्ये तुलनाच नाही आहे की विकास कामं कायले म्हणतात. विकासासाठी लागणारा निधी बुंदेले साहेबांनी जेवढा आणला तेवढा निधी मी म्हणतो की यांना 15 वर्षी दिले तर 15 वर्षातही तेव्हा 5 वर्षाचा निधी आणू शकत नाही. आणि वास्तविकता आहे ही संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे आणि हे मुळात काँग्रेसच्या कार्यकर्ते नेते जे आहेत त्यांनाही माहिती आहे की बुंदेले साहेबांनी या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात किती मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि प्रत्येक गावामध्ये कोणत्याच प्रकारचा जाती धर्माचा किंवा कोणत्याच प्रकारचं 19-20 हा प्रकार कधी बुंदेले साहेबांनी केलेला मी तरी पाहिला नाही. गाव कोणतंही असो प्रत्येक गावात निधी हा बुंदेले साहेबांनी दिलेला आहे. आणि या आमदारांची परिस्थिती आणि बुंदेले साहेबांची परिस्थितीत खूप फरक आहे. बुंदेले साहेबांच्या घरचं कुणी नेता म्हणून असं कुठं गाडी घेऊन किंवा असं तालुक्यात किंवा मतदारसंघात असं कधी दिसलं नाही. दुसरी गोष्ट त्यांच्या घरात असे 2-4 ठेकेदार किंवा घरातच सर्व विषयाचे ठेके किंवा आर्थिक लाभ साठीची धडपड ही कधी मला तरी दिसली नाही. आणि जे प्रकाश पाटील भारसाकडे आमदार असतानापासून या दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचा हा इतिहास आहे की त्या विषयाचा घरात लाभ हा कधी घेतलेला नाही आहे. म्हणजे अभिजितराव अडसूळ आमदार होते त्याही कार्यकाळात मी असं पाहिलं नाही की त्यांच्या घरातलीच व्यक्ती सर्व कंत्राट किंवा सर्व अधिकारी किंवा सर्व विषयातल्या सरकारी यंत्रणेचा वापर हा अशा प्रकारे करून आपले सर्व व्यवस्थित करून घेण्याचा प्रकार हे सर्व करणारे हे आमदार आहेत. आणि अशाही आमदाराचं दर्यापुराला एकदा गरज होती आणि आज तर ते जिल्ह्याचे खासदार म्हणून आज डिक्लेअर करून टाकलेली काय काँग्रेसनी अशी परिस्थिती आहे. परंतु आम्ही जनता इथं जनता आहे ती जनता ठरवत असते. यावेळेला तुम्हाला आमदार केलं, आता ते आमदार करून जनता नेमकी त्या विषयात आनंदी आहे की दुःखी आहे हीच पहिले परिस्थिती या काँग्रेसने पाहायला पाहिजे की आमदार म्हणूनच हे योग्य आहेत की नाही आहे. ती परिस्थिती जनतेतली काय आहे आणि तुम्ही खासदार म्हणून त्यांना देत असाल तर माझ्याकडून आमच्या पक्षाकडून त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु ते काँग्रेसला खासदारकी या जिल्ह्यात पाहायला मिळणार नाही आणि त्यांना स्वप्न पाहायचे असतील तर ते स्वप्न पाहू शकतात. म्हणजे आता हा गाळ्याचाच विषय आहे आपला 2-2 गाळ्याचा, तर कदाचित ते आजपासूनच एक खासदार समजत असतील आणि एक आमदार समजत असतील असं म्हणून त्या 2 गाळ्यात कदाचित फिरत असतील अशी परिस्थिती आहे. परंतु येणाऱ्या काळात दर्यापूर तालुका, दर्यापूर विधानसभा मतदारसंघ व अमरावती जिल्हा हा अत्यंत हुशार लोकांचा असलेला हा जिल्हा आहे. हा कोणाला किती काळ आमदार ठेवायचं आणि कोणाला खासदार करायचं, कोणाला काय नाही करायचं, कसं करायचं याचं सर्व उत्तर हे येणाऱ्या काळात जनता देणार आहे आणि लोक येणाऱ्या काळात निवडणुका येण्याची वाट पाहत आहेत. या प्रश्नांचे सर्व उत्तर
ही जनता देणार आहे. माध्यम फक्त भारतीय जनता पक्ष असणार आहे. एक चर्चेदरम्यान तुम्ही एक विषय काढला होता की बा काँग्रेसमध्ये दर्यापूरमध्ये अमर अकबर अँथनी हे 3 नावं दिली आहेत तुम्ही. हे 3 नाव नेमके कोणते? दर्यापूर तालुक्यातील जनता व कार्यकर्ते विशेषतः खूप हुशार लोक आहेत आणि त्यांना मला काय नेमकं म्हणायचं आहे ते त्यांना समजलेलं आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश ही उपाधी देऊ शकलो असतो, परंतु ही उपाधी त्यांना योग्य वाटत नाही. म्हणून मी अमर अकबर अँथनी, त्यातले एक अमर आहे ते कुठेही गेले तरी ते बरोबर अमरच असतात, तसे ते अमर आहे. आणि अकबर आहे की जे त्यांच्या मागे अकबरी ताकद आहे, असे एक अकबर आहे. आणि एक अँथोनी आहे जे कन्व्हर्टेड आहे. कन्व्हर्टेड पार्टीतले असू शकतात किंवा बाकीच्या विषयातले कन्व्हर्टेड असू शकतात, म्हणून असं ते अमर अकबर अँथोनी आहे. आणि हा अमर अकबर अँथोनी पिक्चर खूप चालला होता, परंतु इथं हा अमर अकबर अँथोनी हा जास्त काळ चालला नाही, चालणार नाही. यातला एक जरी अमर अकबर अँथोनी यातला एक जरी किल्ला ढासळला तरी ते सर्व किल्ले एका क्षणात ढासळताना आपल्याला दिसतील. आणि ते लवकरात लवकर या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आदरणीय प्रकाश पाटील भारसाकडे हे या अमर अकबर अँथोनीचा करेक्ट कार्यक्रम करतील, एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो. तर आपण आज भाजपचे युवा नेते अतुलजी गोडे यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चासत्रादरम्यान त्यांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे. दर्यापूरमध्ये जी परिस्थिती पाहता या सर्व परिस्थितीवर काय दर्यापूरमध्ये घडत आहे, काय काय घडत आहे आणि काय घडायला नाही पाहिजे या संदर्भात अतुलजी गोडे यांनी सर्व सविस्तर उत्तर दिलेले आहे. त्यामुळे आज आम्ही जलविकास न्यूजच्या माध्यमातून आपले पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आजचे चर्चासत्र या ठिकाणीच संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद.